स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत, त्याचं स्पष्टीकरण पण पाहणार आहोत। म्हणजे तुमचं काय होणार आहे, एका प्रश्नामध्ये 3 ते 5 प्रश्नांचं कव्हर होते। चला पहिला प्रश्न पाहता, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र टिंबटिंब अंतर्गत चालतात। आता कोणाच्या अंतर्गत चालतात ते सांगायचं होतं त्यांना। पर्याय क्रमांक सी कृषी विद्यापीठ। आता कृषी विद्यापीठ आता लक्षात राहू द्या, ग्रामसेवकाची कामे कृषी विभागाची निगडीत असल्यामुळे काय झालेले, ग्रामसेवकाची निगडीत असल्यामुळे कृषी विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली आला। पण कधी आला ते महत्त्वाची तारीख लक्षात ठेवायची। कधी ठेवायची, 19 महाराष्ट्राचं 1962 पासून हा काय आलं, कृषी विभागाची निगडीत कामे सारखे काम असल्यामुळे काय केलं, याचं कृषी विद्यापीठाची नियंत्रणाखाली आला। एवढं लक्षात राहू द्या, पण तारीख लक्षात राहू द्या, 1962 महत्त्वाचे। चला पुढचा प्रश्न पहा, भारतातील कोणत्या साली सहकारी कायदा अस्तित्वात आला? कोणत्या साली सहकारी कायदा अस्तित्वात आला ते सांगायचं होतं त्यांना। चला सांगा। पर्याय क्रमांक 1904, ठीक आहे, 1904। आता हा आला पण तारीख पण लक्षात राहू द्या, हा तारीख त्याची 25 मार्च लक्षात राहू द्या, 25 मार्च 1904, ठीक आहे, 1904 रोजी पारित झाला। ठीक आहे, पारित झाला म्हटलं बरं का मी, पारित झाला। ठीक आहे, पारित झाला 1904 रोजी, किती, 25 मार्च। चला पुढचा प्रश्न पहा, भारतातील मुंबई येथे पहिली कापूस गिरणी कोणत्या वर्षी सूतगिरणी म्हणून स्थापन करण्यात आली? कधी आली ते सांगायचं होतं। चला सांगा। पर्याय क्रमांक सी 1854 साली। ठीक आहे, आता जेव्हा इंग्लंड आणि चीनमध्ये कच्च्या कापसाची आपण काय करतो, निर्यात करत होतो, निर्यात करत होतो, तेव्हा त्या बंदर म्हणून, महत्त्वाचे बंदर म्हणून उदयास आले। कळतं, कुठं, चीन आणि इंग्लंडमध्ये। चला पुढचा मुद्दा समजून घ्या। जेव्हा 1854 मध्ये, किती, 1854 मध्ये मुंबई टेक्सटाईल मिल्स असे नाव देण्यात आले। काय, बॉम्बे टेक्सटाईल मिल्स, बॉम्बे टेक्सटाईल मिल्स असे नाव देण्यात आले त्याला। हे पण महत्त्वाचा मुद्दा, याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, बॉम्बे टेक्सटाईल मिल्स। क्लिअर। चला पुढचा प्रश्न पहा, भारताची नवीन संसदेत लोकसभा व राज्यसभात आसन महत्त्वाचा शब्द पकडा, आसन किती आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे, एवढा महत्त्वाचा प्रश्न आहे। कोणतीही परीक्षा जे आता सध्याला चालू असो, कोणतीही परीक्षा असू द्या, त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा प्रश्न। पर्याय क्रमांक ए, लोक किती पहा, 888, आणि राज्यामध्ये लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये किती, 384। समजून घ्यायचं, जुन्यामध्ये पहा, या ठिकाणी मी जुन्या लिहितो, जुन्यामध्ये, आणि या ठिकाणी काय करतो, नवीनमध्ये। ठीक आहे, नवीनमध्ये। आता जुन्यामध्ये पहा, इमारतीमध्ये किती, जुन्यामध्ये म्हटलं बरं का 552 होते, तर नवीन किती, 888। पण हे कशामध्ये, लोकसभेमध्ये। ठीक आहे। आता राज्यसभेमध्ये सांगा, राज्यसभेमध्ये अगोदर किती होते, 250 जुन्यामध्ये, आणि नवीनमध्ये किती, 384। दोन्ही मुद्दे एवढे महत्त्वाचे, तुम्हाला जुन्या पण लक्षात ठेवावं लागणार आहे परीक्षेच्या उद्दिष्टानं, नवीन पण लक्षात ठेवावं लागणार आहे। समजलं, कळतं। चला पुढचा प्रश्न पाहू, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणाकडून कर्ज घेते ते सांगायचं होतं। जिल्हा मध्यवर्ती बँक, आता जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला सांगतो कोणाकडून कर्ज घेते, राज्य सहकारी बँकेकडून पण कर्ज घेते, सरकारकडून पण घेते, त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक, स्टेट बँक व इतर बँकेकडून पण घेते, आणि वरील मग काय येणार, सर्व। म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा काय राहणार, सर्व। पुढचा प्रश्न पाहता, मुंबई तुकडे बंदी, काय म्हटलं, मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला? हे हा आला 1947, पर्याय क्रमांक बी। ठीक आहे, पर्याय क्रमांक बी 1947ला। आता हे 2023ला ना, याच्यामध्ये बदल करण्यात आले, लक्षात राहू द्या, 2023ला बदल करण्यात आले। एवढा महत्त्वाचा मुद्दा हा, ते कोणते बदल करण्यात आले त्याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवू किंवा पुढच्या प्रश्नामध्ये सविस्तर माहिती सांगू। चला पुढचा प्रश्न पहा, सहकारी संस्था स्थापन करण्यास किमान सदस्य किती लागतात? कशामध्ये, सहकारी संस्था स्थापन करण्यास किती सदस्य लागतात? एवढा महत्त्वाचा प्रश्न आहे। ठीक आहे, हे प्रश्न ना आपण मनानं बनवलेले, तुमच्या परीक्षेच्या उद्दिष्टानं व्यवस्थित पहा, उत्तर जमतं का, याचं उत्तर जमत असेल तर कमेंट्स करा। ठीक आहे, मग एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे। ठीक आहे, याच्यावरती मी विचार करून हा प्रश्न बनवलेला आहे परीक्षेच्या उद्दिष्टानं। येतं आलं, चला सांगा। याचा पर्याय क्रमांक येतं डी, 10 सदस्य असतात। याची एकच महत्त्वाची अट आहे, 2-3 महत्त्वाच्या अटी, पण सगळ्यात महत्त्वाची अट एकच आहे, जे 10 सदस्य असणार आहे त्याच्या कुटुंबामधले, एकाच कुटुंबामधले नसावेत। ठीक आहे, समजतं। चला पुढचा प्रश्न, राष्ट्र पातळीवरती विपणनविषयक कार्य करणारी संस्था कोणती? आता याच्यावर कार्य करणारी संस्था कोणती हे आपल्याला माहिती आहे, पण मग आपण काय करतोय, परीक्षेच्या वेळेस टायमाच्या दडपणानं आपण उत्तर देत नाही, गोंधळून जातो। ठीक आहे, ते आहे नाफेड।
आता नाफेडचं महत्त्वाचं समजून घ्या, हे 2 पातळीवरती कामं करता, एक राज्य करते एक राष्ट्रीय करते, हे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारू शकता. चला पुढचा प्रश्न पहा. कोणत्या लेण्या महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरात स्थित आहेत? कोणत्या लेण्या? तर ते लेण्या सांगायच्या. कोणत्या लेण्या होत्या सांगा. पर्याय क्रमांक डी कान्हेरी लेणी. ठीक आहे. आता कान्हेरी लेणी कुठे? उत्तर महाराष्ट्रातील बोरिवली जवळ, मुंबईमध्ये बोरिवली जवळ. कुठं? बोरिवली जवळ ही कान्हेरी लेणी तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. आता याचं साक्षी काय म्हटलं मी? साक्षी. हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात राहू द्या. साक्षी बेटाजवळ अरण्यात असलेली ही लेणी आहे. कुठं? साक्षी बेटावर. चला पुढचा प्रश्न पहा. संसदेची सुरक्षेची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आलेली आहे? संसदेची सुरक्षा जबाबदारी कोणावर सोपवण्यात आलेली? अगोदर ही नाही, दिल्ली पोलिसाकडे होती. ठीक आहे. दिल्ली पोलिसाकडे. आता कोणाकडे सोपवण्यात आली मग? हे पर्याय क्रमांक बी CISF. आता CISFचा फुल फॉर्म पाहून घ्या. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. सेंट्रल इंडस्ट्री सिक्युरिटी फोर्स हे काय आहे त्याचा फुल फॉर्म. ठीक आहे. पहिले कोणाकडे होती ते पण लक्षात राहू द्या. पहिले दिल्ली पोलिसाकडे होती, नंतर कोणाकडे आली तिची सुरक्षेची जबाबदारी? ISF. ठीक आहे. आपण काय करतो, याच्या प्रश्नाची सुरुवात केली. आज पहिला व्हिडिओ होता, थोडा इकडे तिकडे झाला असेल, पण याचा असे क्वालिटीचा व्हिडिओ व्यवस्थित अभ्यास पण करता येईल. याची प्रश्नाची लेवल जास्त, क्वांटिटी पण वाढव आपण प्रश्नाची. पण त्याच्यासाठी तुमचं कमेंट्स लाईक येऊ द्या, मला समजेल की तुम्हाला इच्छा आहे शिकायची. ठीक आहे. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्न संचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.